नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम युनिक आणि बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे वाटाणे आणि हरभरा डाळीचे स्टफ कटलेट। ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल। सुरुवातीला कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ, वाटाणा आणि बटाटे शिजवून घेतलेत। आता तव्यावर थोडंसं तेल टाकले, त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून छान परतून घेतले। यानंतर शिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि शिजवलेला वाटाणा टाकून घेतलाय। यामधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रण छान कोरडं होईपर्यंत परतून घेतले। आता यामध्ये हळद, लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले। सगळे मसाले छान परतून घेतलेत। आता यामध्ये 7 ते 8 बारीक चिरलेले काजू, 7 ते 8 मनुके आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी पिठी साखर टाकून घेतली। सगळे मिश्रण छान एकजीव करून घेतले। तयार झालेले स्टफिंग एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून दिले। तोपर्यंत दुसरीकडे बटाटे देखील थंड झालेत। आता बटाट्याची साल काढून किसणीने बारीक किसून घेतले। आता किसलेल्या बटाट्यामध्ये समान प्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ टाकून घेतले आणि थोडंसं चवीनुसार मीठ देखील टाकले। आता हे सगळे मिश्रण छान एकजीव करून घेतले। आता हाताला थोडंसं तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा हातावरती घेऊन पसरून घेतलाय। त्यामध्ये तयार केलेल्या हरभरा डाळीचं आणि वाटाण्याचं स्टफिंग भरले। सर्व बाजूनी बंद करून कटलेटला छान आकार देऊन घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार याला देऊ शकता। आता कटलेटला खुसखुशीत कोटिंग देण्यासाठी एका प्लेटमध्ये बारीक शेवया घेतल्यात। तयार केलेला कटलेट शेवयांमध्ये सर्व बाजूने छान कोट करून घेतले। तुम्ही ऐवजी ब्रेड क्रम्सचा वापर केला आहे तरीही चालेल। इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल छान तापल्यानंतर तयार केलेले कटलेट मध्यम आचेवरती दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेतलेत। तयार आहेत आपले एकदम युनिक, खुसखुशीत आणि आतून मऊ असे वाटाणे आणि हरभरा डाळीचे स्टफ कटलेट। एकदा नक्की करून बघा। अजून डिटेल रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की बघा।